लेडीज वेलकम टू बहारे. इथल्या लोकांना पिंक कलर खूप आवडतो वाटतं. सगळं पिंक पिंक आहे. नॉक करो नॉक करो नॉक करो. हाँ चलो चलो. यूनिफॉर्म में नहीं निकाल सकती मैं, तो मैं बिना यूनिफॉर्म वाला ही दिखा सकती हूँ. हा आहे आमचा रूम आणि व्ह्यू आहे कार पार्किंगचा. मला नेहमी हाच व्ह्यू मिळतो वर्षानुवर्षे. ही मी. हाय, सो दिस इज माय ड्रेस. सो हाउ वॉज योर लेओवर? 10 में से कितना पॉइंट दोगे इसको? 7. मराठी किसको आता है? किसी को 6. आई लव यू यार. मराठी येतं हिला. तो जो भी है ये तीसरी लड़की यहाँ पे आए. सॉरी. तो आज कितना पॉइंट्स हो गए ये लेओवर के लिए? 10 में से कितना पॉइंट? ह्या लेओवरला 6 पॉइंट दिले. आणि बाकी त्यांनी फक्त हिंदी गाणे वाजवले म्हणून मी देणार. आणि आपल्यासाठी डान्स केला हिंदीमध्ये आहे. सो आई लव्ड इट. लेडीज थैंक यू सो मच. अमेजिंग लेओवर. ये लड़की ध्यान. हेलो. I was just adoring that girl. हाँ शी इज ब्यूटीफुल. यहाँ पे इतनी लड़कियों को देख सकते हम. वो एंड हमारा फेवरेट जो बजाया हुआ गाना अनस्टॉपेबल भी बजा. हम चाहते थे कुछ अच्छे अच्छे लड़के भी दिखे बट लड़कियां मजे में थी एकदम. तो मजा. सो लेडीज थैंक यू फॉर एन अमेजिंग लेओवर. अभी तो आज डे 1 है गाइस इन थाईलैंड. कल का लेओवर बाकी है तो कल भी हम मजे करेंगे. और ये बार बार कहाँ चली जाती है रेड वाली लड़की? ठीक है चलो लेट्स गो लेडीज. गुड नाइट एंड रेस्ट. कोई ध्यान ही नहीं दे रहा. लो तुम लोग का फ्लाइट रिपोर्ट में नाम लिखो. कुछ करो मेरे व्लॉग के लिए. मेरे सबस्क्राइबर्स बनने चाहिए. कुछ करो. तू पण मराठीमध्ये बोल. बाय. मी तर मराठीतच बोलते. चला. खूप मजा आली. मस्त. असं एक्सपेक्टेड नव्हतं. मला वाटलं क्लब आहे म्हणजे इकडे. थांबा 204221. माय रूम नंबर इज 218. सो आय गो स्ट्रेट. ठीक आहे. तर गोष्ट मला ही वाटली केस बघा ना सगळे फुल वाकडे तिकडे झालेत. मला ते प्रॉपर ब्लो ड्राय करायला टाईम नाही मिळाला तर तो सीन झाला. आणि थांबा या साईड माझा चेहरा जास्त चांगला दिसतो तर आपण इथून काढूया. पण ह्याच्यामध्ये हां असं ठीक आहे. सो एक्सपेक्टेड नव्हतं मुली डान्स करणाऱ्या असेल तिकडे. क्यूट होत्या सगळ्या आणि डान्स पण खूप छान केला त्याने. पण मला मोस्टली वाटलेलं की क्लब आहे की म्हणजे तिकडे जाऊन आम्ही डान्स करू. पण त्या मुलींनी मस्त मस्त हिंदी गाण्यांवर डान्स केला आणि मी चुकीच्या रस्त्यावर आली आहे. तर मला जायचं 218ला. मी नेहमी रस्ता का विसरते. 218 211 आपण सही डिरेक्शनमध्ये चाललो. तर खूप छान मजा आली. आणि 212 आपण बरोबर चाललो आहे. आणि आता मी जाऊन चेंज करेन आणि झोपेन. आणि माझा आवाज तुम्हाला ऐकू नाही येणार. आता मी रस्ता क्रॉस करायला उभी आणि तुम्हाला माहीत असेल या जंक्शनला लास्ट टाइम मी कन्फ्यूज होतो की कसं जायचं आहे. तर आता इकडे खूप साऱ्या गाड्या चालल्या आहेत आणि आम्ही वाट बघतोय रोड क्रॉस करायची. वर्क्समध्ये. आणि मी एक घेतलंय शिमर मिस्ट आणि एक घेतलंय बॉडी ऑइल. शिमर बॉडी ऑइल आणि एक आहे शिमर बॉडी क्रीम काहीतरी त्याला बोलतात मी विसरून गेली. बटर बॉडी बटर असे 2-3 मी आयटम घेतले आहेत आणि फक्त 3 दिनारला म्हणजे ऑलमोस्ट 600-700 रुपयाला एक आहे. तर मला आवडलं डील. आणि इकडे हे आहे कॅन्डल सेक्शन. पण कॅन्डल्स तर मला एवढं काय आवडत नाही आणि ठीक आहे आता मी ते घेतलं. आता मी जसं त्याची पेमेंट करायला चालली आहे. इथे मी माझे हात धुवायला आलेली आणि इकडे लिहिलं आहे की पाय नाही धुवू शकत या सिंकमध्ये. शॉपिंग झाली माझी आणि आता मी खायसाठी शोधतोय मॅकडॉनल्ड्स किंवा KFC. आणि माझी क्रू आहे व्हेजिटेरियन. तर मोस्ट प्रॉब्ली आम्ही जाऊ मॅकडीमध्ये कारण तिकडे हां सामनेही आहे. इकडे मी लास्ट टाइम आलेली ती पण व्हेजच होती माझी क्रू. तर तिच्यामुळे आम्हाला माहिती आहे की इकडे मॅकडीमध्ये व्हेज मिळतं. मी आता इकडे बसून खाते बर्गर विथ अ व्ह्यू. वाव. माझी क्रू
ला असं थोडं सुपर मार्केटसारखं ती काहीतरी शोधत होती, तर त्याला बोलतात कार्फो, आणि ते या मॉलमध्ये नाही आहे. तर आता ती दुसऱ्या मॉलमध्ये गेली आहे, जिकडून 10 मिनटं दूर आहे. आणि मग तिथे जाऊन तिथे काय काय शॉपिंग करायची तर ती गेली निघून. मग मी आता इकडे मस्त लेकचा व्ह्यू घेऊन खायला बसली आहे. मला खूप जास्त भूक लागली आहे. डिनर नाही केलं, ब्रेकफास्टच्या टायमाला मी उठली नाही, तर मला एकदम असे वासाने होत आहे की मी फटाफट खावं. तर आता मी हा व्ह्यू एन्जॉय करेन आणि हा बर्गर खाईन. बर्गर मला आला 3 दिरम्स ना, बहारीने दिनार, 3 दिनारला आला आहे. तर आता मी तो खाते. झाला माझं जेवण आणि बाय बहारेन. मी इथे बाहेर आली आहे आणि इथे इतकं छान ऑसम मौसम आहे ना, पूर्ण असं ब्लू पाणी आणि सगळीकडे वॉक करतात आहे फॅमिलीसोबत आणि एकदम ऊन आहे पण ते लागत नाही असं. म्हणजे इकडे आहे 27 डिग्रीज. तर एवढं छान एकदम आहे ना. आणि मी मस्त गाणी ऐकत ऐकत रील्स बघत बघत एकटीने बसून मी बर्गर खाल्ला आतमध्ये. आणि आता मी बाहेर आली आहे. मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते. तर तुम्हाला हे दिसत असेल किती छान इथे पूर्ण पाणी आहे खाली आणि एवढी छान हवा येते आहे. आणि हे बघा, हे सगळ्या बिल्डिंग्स आहेत. असं वाटतं इकडे बसावं मस्त आणि चहा प्यावा, पण इकडे खूप महाग महाग सगळे हॉटेल्स आहेत आणि चहा पण खूप महाग असणार. तर घरची पुन्हा मला आठवण आली आहे, पण ठीक आहे. छान होता दिवस आजचा. मी कोक प्याली आतमध्ये. आणि आता माझी रात्री 12ची फ्लाईट आहे. तर मला आता घरी गेल्यावर आहे, हॉटेलमध्ये गेल्यावर खूप टाईम आहे मला की मी रेडी होईन आणि जाईन फ्लाईटवर. आणि मला वाटतं की 12-12:30ची फ्लाईट आहे. तर आय गेस आम्ही 9:30-10पर्यंत रेडी होऊन निघू. तर लेट्स गो. ऐकले मी गाणी. मी जास्त वरती नाही करू शकत. त्यामुळे इकडे खूप आजूबाजूला लोक आहेत, ते माझ्या स्क्रीनमध्ये यायला नको. तर आता मी निघते इथून फायनली. अजून 15 मिनटं चालायचे आणि हिल्स माझ्या डोक्यात चालले आहेत, पण मी दुसरे काय आणलं नाही आहे घालायला पायामध्ये. तर आता मी निघते इथून. आणि छान दिवस होता आजचा. काल पार्टी पण खूप छान केली आणि आजचा दिवस पण खूप छान गेला. सो बहारेन नेहमी माझ्यासाठी चांगलाच लेवर राहिला आहे. या बिल्डिंगमध्ये हे काय लटकतंय मध्ये मध्ये माहीत नाही. मला वाटलं काहीतरी पडतंय. आणि हे सगळं आहे आणि मला तिथे ऑपोजिटला जायचं आहे. त्यासाठी मी पूर्ण इथून फिरून यू टर्न घेऊन मग तिथे जाणार, कारण रोड क्रॉस करायला जागा नाही आहे. आणि हा आहे मॉल. सो बाय, लेट्स गो. पण चालत चालली आहे आणि इकडे दूर दूरवर लोकच नाही आहेत रस्त्यावर चालणारे. मी एकटीच या रस्त्यावर. ऑलमोस्ट पोचली आहे, पण मला एक गोष्ट मध्येच थांबून तुम्हाला सांगते की ही जी गोष्ट असते ना की तुम्ही एक अनोळख्या शहरात एकटे वॉकला निघताय, ती एवढी छान फिलिंग आहे ना. मला आठवतं की मी दुबईमध्ये तर फर्स्ट टाईम एकटी शॉपिंगसाठी निघालेली. रात्री मी शॉपिंग केली आणि शॉर्मा घेऊन परत आली आणि मला एकदम गूजबम्स आलेले माहिती. वॉज लाईक वाव. ते एकदम ओव्हरवेल्मिंग फिलिंग असते ना, भारावून जाणे, ते असतात. आपण जाताना माझ्यासोबत क्रू होती तर ते स्मॉल टॉक्स करायला लागतात, कुठून आहेस तू, काय आहे सीन आणि असं सगळं. पण आता येताना मी मस्त ना गाणी, आपली मराठी गाणी, शुक्रतारा, मंदवारा आणि शरद सुंदर तेरी राती, ते सगळी गाणी ऐकत ऐकत मी मस्त आले. आणि तुम्ही बघताय हवा बघा किती छान आहे आणि एकदम मस्त सनसेट होतो आहे आणि एवढं छान वाटतं ना की वाव. एकदम तो हॅपीनेस फॅक्टर असतो ना, तो एकदम जास्त असतो. आणि मला ही गोष्ट खूप खूप आवडते की मी कुठल्या नवीन ठिकाणी जाते आणि मी एकटी चालत जाते. तर छान फिलिंग आहे एकदम. ही बँक आहे आणि इथे आहे क्राऊन प्लाझा. पोचली मी आणि माझे केस पूर्ण अस्ताव्यस्त झाले. तिकडे खूप जास्त हवा येते. आजची शॉपिंग हे घेतलं आहे मी बॉडी शिमर ऑइल आणि हे आहे बॉडी बटर. तर मी एवढी शॉपिंग केली. हे मला आलं 6 दिनारला. हा माझा ड्रेस आला आहे लॉन्ड्री करून आणि किती छान त्यांनी फोल्ड करून दिला आहे.